ओला जवळा करू. ते काय? ते प्रॉन्सचे बारीक बारीक पिल्ल असतात, त्याला जवळा बोलतात. अच्छा, ते आपण करूया. हा मला टच करून बघ. हा. आता आपण ह्याच्यात तेल टाकू. ह्याच्यामध्ये मी हे लसूण पण घेतले आणि कांदा. जवळ्याला आहे ना, लसूण टाकली का ती उग्रच नाही लागत, म्हणून ह्याच्यात लसूण पण बारीक केले याच्यात आणि कांदा. जवळ्याला कांदा भरपूर टाकला का जवळा चांगला लागतो. कांदा परतताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकले. मीठ का टाकले? कारण मग कांदा लवकर शिजतो, म्हणून मग मीठ टाकले थोडंसं त्याच्यात. त्याला जरा तेल पण जास्त लागतं, तर थोडंसं टाकले सध्या परतीपर्यंत, नंतर टाकू. जवळ्याला जरासं तेल लागतं परतायला. मीठ टाकलं ना का मग त्याला पाणी सुटतं कांद्याला. पण ह्याच्यात ना थोडंसं तेल टाकूया. तर चिकारा सुकं सुकं झालंय ना, जवळ्याला कसं जरा तेल लागतं, तुम्ही जरा तेल टाकू. तर परतला जातो चांगला जवळा त्याच्यात. तेल टाका. 10 मिनटं जरा परतायला लागतात. मग आपण त्याच्यात मिरची आणि टॅमॅटो टाकू. आता टाक बघू मग. कुठले टाकू? मिरची हे टॅमॅटो टाक अगोदर. मिरची टाक, मिरची सगळं? हां सगळं टाक, सगळं टाक. सावकाश. परत जरा मऊ झाला ना, मग आपण हिंग टाकू. हिंगाचं हे वालं ना मधलं. हां हां टाक. एक चमचा. हां हां
टाक अजून थोडंसं अर्धा टीस्पून परत. ठेवले 15 मिनिटांनी आपण झाकण काढू आणि मग त्याच्यात मीठ टाकू. पाणी सुटलं ना. मीठ टाकायचं आहे. पाणी सुटले त्याला म्हणून मी थांबले. भरपूर पाणी सुटले. मीठ टाकूया आता.
ते असं ओपन ठेवले कारण ते पाणी सुटले ना त्याला, ते पाणी जरा आटायला पाहिजे. मग असं ओपनच असू दे. हे आता आपण आगळ टाकूया. पाणी सुटलंय पण हलवू शकत नाही, कारण काय जास्त हलवलं तर ते सगळं चुरा होईल, म्हणून मग ते हलवत नाही जास्त. सुकून द्यायचं असं पाणी सुटलं तर. ते जरा आटवायला लागेल, मग जरा थांबूया आपण. हे बघा भरपूर पाणी सुटले. जवळ आपला रेडी झालेलं आहे, पाणी सुकले त्याचं. आता आपण याच्यावरती कोथिंबीर पेरू. कोथिंबीर जेवढी भरपूर असेल ना तेवढी चांगली जवळ्याला. झाला जवळ आपला रेडी.